श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त। अधिक मास चालू आहे आणि ह्या अधिक मासामध्ये जर आपल्याला व्रत करणे पॉसिबल नसेल, शक्य नसेल, दान धर्म करणे शक्य नसेल तर काय करावे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे। अधिक मासामध्ये असं म्हणतात की जेवढं तुम्ही दान धर्म कराल तेवढं जास्त तुम्हाला पुण्य लाभते। पण काही परिस्थिती अशी असते की आपण दान करू शकत नाही किंवा व्रत करू शकत नाही, उपवास करू शकत नाही, नोकरी निमित्त असेल किंवा आजारी असो, म्हातारे असो, आजारी असल्यामुळे सुद्धा आपल्याला व्रत किंवा उपवास करायला जमत नाही, शक्य होत नाही। तर या गोष्टी जर शक्य होत नाही तर या अधिक मासामध्ये काय करायचं? अधिक मास म्हणजे काय की 12व्या महिन्यामध्ये 13वा महिना आलेला, म्हणजेच काय एक ॲडिशनल वाला मंथ, त्याला म्हणतात अधिक मास। तर या अधिक मासाची पुण्याई खूप वेगळी आहे। अधिक मासामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी करू शकतो, ज्यानेकरून काय होतं की आपलं पाप कमी होतं आणि पुण्य वाढत जातं। तर ह्या अधिक मासामध्ये आपल्याला नेमकं काय? अधिक मासाला मलमास असेही म्हणतात, कारण की एक महिना हा एक्स्ट्रा आलेला असतो। अधिक मास किंवा अधिक महिना हा समर्पित केला जातो भगवान विष्णूंना। या महिन्यामध्ये तुम्हाला भगवान विष्णूची जेवढी शक्य होईल तेवढी सेवा करायची आहे। तर ती सेवा कशा प्रकारची असेल? जर मी जसं सांगितलं की आपल्याला जर व्रत करता येत नाहीये, दान करता येत नाहीये तर तुम्ही नामस्मरण करू शकता। नामस्मरणामुळे आपल्या पुण्याचा साचा वाढत जातो आणि आपलं जे पाप आहे ते कमी होतं। नामस्मरणामुळे मध्ये एवढी शक्ती आहे की त्याच्यामुळे आपण जे दुःख किंवा वाईट गोष्टी करतो त्याच्यातून भगवान आपल्याला तारून नेतात। श्री स्वामी समर्थ आपल्याला तारून नेतात, भगवान विष्णू आपल्याला तारून नेतात। नारद मुनींनी नामस्मरण करून ब्रह्मदेवाला जिंकलं होतं आणि सगळं जगाचं जे ज्ञान आहे ते त्यांनी प्राप्त केलेलं आहे। नामस्मरणामध्ये एवढी अखंड शक्ती आहे की प्रल्हादाने सुद्धा भगवान विष्णूंना प्रसन्न केलं होतं। प्रल्हादासाठी भगवान विष्णूंनी नरसिंह अवतार घेतला होता। तर हे नामस्मरण जर एवढं शक्तिशाली आहे आणि आजच्या कलियुगामध्ये आपल्याला जर कोणी तारून नेत असेल तर ते आहे नामस्मरण। तर हे नामस्मरण आपल्याला कशाचं करायचं आहे? तर जसं मी सांगितलं की हा महिना भगवान विष्णू यांना समर्पित आहे, पुरुषोत्तम यांना समर्पित आहे। त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणामध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, पुरुषोत्तम नमः या जपाचा मंत्राचा तुम्ही पठण करू शकता किंवा तुमची जी कुलदेवी आहे, कुलदैवत आहे त्यांचंही तुम्ही नामजप करू शकता। नामजप म्हणजे काय की आपण आपल्या भगवंताच्या अधिक जवळ जातो, यालाच नामजप म्हणतात। तर तुमची कोणतीही कुलदेवी असून दे, कुलदैवत असून दे, स्वामी समर्थ महाराज असून दे, तुम्ही ज्यांना मानता त्याचं नामस्मरण सतत करा। अधिक महिन्यामध्ये ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे जी तुम्हाला करायची आहे। आणि नामस्मरण करण्यासाठी कोणत्याही प्रकारचा तुम्हाला सोहळं किंवा कोणत्याही प्रकारचे विधी शास्त्र असं नाही आहे। ज्या ठिकाणी तुम्ही बसलेले आहात त्या ठिकाणी शांत बसा, मन एकाग्र करा। 5 मिनिटासाठी, 10 मिनिटासाठी जेवढं तुम्हाला जमेल त्या पद्धतीमध्ये नामस्मरण करायला विसरू नका। जसं मी सांगितलं की ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, विष्णू सहस्त्रनाम यांचं पठण करा, तारक मंत्राचं पठण करा। आता नामस्मरण करताना काय होतं, खूप वेळा असं होतं की आपलं मन विचलित होतं, आपलं मन एकाग्र होत नाही, कोणीतरी आवाज देतोय का, कसला तरी आवाज येतोय का असंच वाटत असतं। तर काय करायचं, नामस्मरण करताना हळू आवाजात सुरुवात करा, जसं श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ। तर हळूहळू आवाज जसा तुमचा वाढेल तसं तुमचं कॉन्सन्ट्रेशन नामजपावर येईल। नामजप केल्यामुळे काय होतं माहिती का, मनाची शांतता तुम्हाला लाभते। आणि ज्यावेळेस तुमचं मन शांत होतं ना, एखाद्या गोष्टीचा जर तुम्ही विचार करत असाल आणि जर मन शांत झालं तर त्या गोष्टीचा अधिक लाभ तुम्ही घेऊ शकता। तर ह्या अधिक महिन्यामध्ये तुम्हाला खरंच एक छोटंसं काम करायचं आहे, नामजप करायचं आहे। कुणाकडे खूप लोकांकडे जपमाळ असेल, आता मशीन्स निघाल्यात, ऑटोमॅटिक मशीन्स आहेत, त्या तुम्ही करा। तुम्ही प्रवास करताय, तुम्ही ट्रॅव्हल करताय, तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाताय, तुम्ही काम करताय, तुम्ही स्वयंपाक करताय, कोणत्याही परिस्थितीत कुठेही जरी असला तरी तुम्ही छोटंसं नामस्मरण मात्र 100% करू शकता। नामस्मरणामुळे आपल्यामधील असलेली कंपनी निर्माण होतात,
तुम्ही ट्राय करा. एक छोटासा मी होता ना आपल्या शाळेमध्ये आपल्याला कार्यानुभव होता, त्यावेळेस एखादं प्रॅक्टिकल आपल्याला करायला लावायचे आणि घरी जाऊन तो कार्यानुभव आपल्याला सबमिट करायचा असतो. तर एक छोटासा तुम्हाला मी एक म्हणजे प्रॅक्टिस देते किंवा तुम्ही ते करा, घरी करून बघा. घराच्या बेडरूममध्ये, हॉलमध्ये किंवा रूममध्ये जिथे आहात तिथे बसा. स्वामी आहे, तुमची कुलदेवी दैवत आहे, त्यांच्यासमोर छोटासा दिवा प्रज्वलित करा. त्या दिव्याकडे लक्ष केंद्रित करा आणि नामस्मरण करा. शांत बसा. कुणाला खाली बसता येत नाही तर खुर्चीवर बसा. शांत बसा. मन जर हात जोडता आले हात जोडा, हात असे ठेवा. मन स्थिर करा आणि नामस्मरण करा. डोळे बंद करा, डोळे उघडे ठेवा. जसं जमेल तसं नामस्मरण करा. पहिली 5 मिनिटं तुमचं लक्ष लागणार आहे, 6व्या मिनिटाला लक्ष लागेल, 7व्या मिनिटाला नामस्मरण जाणवावं लागेल. आतमधून जर कंपन येतात ना, जी कंपन निर्माण होतात त्याची जाणीव होईल. करून बघा. सुरुवातीला 5-10 मिनिटं असं वाटेल, पहिल्या दिवशी असं वाटेल अरे काय नाही होते, पण जेव्हा तुम्ही हळूहळू सुरुवात कराल ना आणि खरोखर तुम्हाला असं वाटेल की अरे भगवान विष्णू, भगवान आपल्या समोर येऊन उभे आहेत किंवा आपल्या बाजूला आहेत, त्यांची जी हालचाल असते ना, ते स्पर्श असतो, अनुभव असतो, तो तुम्हाला जाणवेल. तर करून बघा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. व्हिडिओ खूप मोठा बनवणार नाही आहे. तर ह्या अधिक मासामध्ये करायचं काय आहे, फक्त नामस्मरण करा. कोणत्याही प्रकारचं दानधर्म करायला जमत नसेल तर नामस्मरण मात्र नक्की करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.